स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम, वेलकम, वेलकम यू ऑल. ज्या ऊर्जा आपण आज पहाटे सकाळी स्वीकारलेल्या आहेत, त्या ऊर्जांचं आज आपण ऍक्टिव्हेशन करणार आहे. तुमच्या शब्दांच्या मार्फत आपण अफर्मेशन्स देऊन पाण्याची चव देखील बदलू शकते, हे प्रॅक्टिकल आपण आज करणार आहोत. सो तयार आहात प्रॅक्टिकलसाठी सगळेजण? ओके, चलो. सो आज आपण सगळ्यांचं अभिनंदन, जे लोक आज प्रथमतः रेकी ऊर्जांशी कनेक्ट झालेले आहे, अशा सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. वेलकम, वेलकम, वेलकम यू ऑल. तर आज आपल्या क्लासचा डे 7. ठीक आहे. उद्या आपल्या क्लासचा डे 8 राहणार आहे आणि 9 आणि 10 आपण पुढच्या सोमवार आणि मंगळवारी करणार आहे. सगळ्यांना यासाठी सांगते, जनरली आपली बॅच सॅटर्डेला क्लोज होत असते, पण माझ्या मुलाचं अॅन्युअल फंक्शन असल्यामुळे आपण या शनिवारी क्लास घेऊ शकणार नाही. तो क्लास आपला सोमवारी आणि मंगळवारी होणार आहे. ठीक आहे. तर आपलं सेशन मंगळवारी होईल. त्याच्यानंतर दर नवीन बॅचची जी क्लोजिंग असते, म्हणजे नवीन बॅच जी आपली सुरू होणार आहे आणि त्याच्यासाठी सेकंड आणि थर्ड लेवलचं जे आपण सांगत असतो ते ते दर गुरुवारी आपण अनाउन्समेंट करत असतो. म्हणजे आपली बॅच पुढच्या गुरुवारी सुरू होईल. लक्षात घ्या, ज्या लोकांना सेकंड आणि थर्ड मध्ये ऍडमिशन घ्यायची आहे त्यांच्यासाठी ती बॅच पुढच्या गुरुवारपासून चालू होईल. मंगळवारी आपली ही बॅच संपेल आणि ऍडमिशन तुम्ही सोमवारपासून करू शकणार आहे. म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार 3 दिवस तुम्हाला ऍडमिशनसाठी मिळणार आहे. तर त्या कोर्सची फी जी आहे ती ₹5000 राहणार आहे. त्याच्यात 4 कोर्सेस तुम्हाला मिळणार आहे. किती कोर्सेस मिळणार आहे? 4 कोर्सेस. रेकी लेवल 2, ज्याच्यात तुम्ही डिस्टन्स हिलिंग शिकणार आहे, विच बॉक्स शिकणार आहे, कुणाच्याही माइंडचं हिलिंग कसं करणार, म्हणजे मुलं ऐकत नाही, एखाद्या व्यक्तीचं व्यसन सोडवायचं आहे, अशा सगळ्या गोष्टी तुम्ही सेकंड लेवलमध्ये शिकणार आहे. थर्ड लेवलमध्ये तुम्ही पॉझिटिव्हिटीने 100% ऊर्जांनी हिलिंग करण्याच्या टेक्निक शिकणार आहे, ज्याच्यात एखाद्या पेशंटचं ऑपरेशन सांगितलंय, त्याचं ऑपरेशन मधनं तुम्ही कशा पद्धतीने हिल करू शकता, या पद्धतीच्या तुम्ही सगळ्या एनर्जीज थर्ड लेवलमध्ये शिकून 100% ऊर्जांचा अनुभव तुम्ही घेऊ शकणार आहे. आणि त्याच्यासोबत 2 कोर्सेस तुम्हाला आणखी गिफ्ट भेटणार आहे. म्हणजे 5000 मध्ये सेकंड लेवल तर आहेच, रेकी मास्टर लेवल पण आहे, पण त्याच्यासोबत तुम्हाला क्रिस्टल थेरपी आणि पेंडुलम डाउजिंग. आता मी माझ्या जुन्या विद्यार्थ्यांना म्हणते, मॅडम यांना आज जे तुम्ही अक्षता मॅडम क्लासला होत्या का तुम्ही? आता आपल्या 3 ते 4च्या बॅचला होतात का? अनम्यूट करा. हो मॅडम होते. मग आपण याच्यातलं एखादं गिफ्ट कमी केलं आणि ते वाढवलं तर बेटर राहील की काय? तुम्हाला काय वाटतं? खूप नवीन छान वर्षात मॅडम. नवीन वर्षात बोनस चेंज करायचा का? क्रिस्टल थेरपी आणि पेंडुलम डाउजिंग याच्यापैकी कुठला कमी करून हो एक मॅडम. ऍड करायचा का? क्रिस्टल थेरपी आपण मायनस नाही करू शकत, ती आवश्यक आहे. चला, नवीन वर्षात वाढवूनच टाकू, कम नाही करेंगे. पेंडुलम नाही, पेंडुलम ही कमी. वाढवून पेंडुलम कमी डाउजिंग केले तर मॅडम पेंडुलम ही नाही करू शकत ना. नाही करू शकत. ठीक आहे. चला, जसं तुम्हाला फ्री मध्ये आज पेंडुलमनी तर आपल्या सगळ्या गोष्टी कळतात ना. अच्छा, नवीन वर्षाचं जे गिफ्ट आहे ते तुम्हाला दिलं, ते आपण नवीन बॅच मध्ये, ही जी बॅच राहील पहिली नवीन वर्षातल्या फर्स्ट बॅच मध्ये, मी ते डिक्लेअर करते की यासोबत तुम्हाला तिसरा बोनस कोर्स मिळेल, जो मी आज माझ्या सगळ्या जुन्या स्टुडंटला नववर्षानिमित्त गिफ्ट केला. ते म्हणजे अंतःकरण रेकी आणि मेडिसिन खूप बुद्धा छान. रेकी. मेडिसिन बुद्धा रेकी हे मी 2 रेकीचे प्रकार आज इंट्रोड्यूस केले हिलिंगचे, आणि ते नवीन वर्षाचं गिफ्ट मी माझ्या जशा जुन्या स्टुडंटला दिलं. तर या बॅच मध्ये ऍडमिशन करणाऱ्या, म्हणजे तुम्हाला 5000 मध्ये टोटल 5 कोर्स मिळणार आहे. 5,000 विथ लाईफ टाईम ऍक्सेस. कितीदा तुम्ही बॅच रिपीट करू शकणार आहे, ज्याचं तुम्हाला दररोज, माझं प्ले स्टोर ऍप आहे त्या ऍपमध्ये रेकॉर्डिंग पण मिळेल. माझ्या लाईफ टाईम तुम्हाला ऍक्सेस आहे, तुमच्या नाही बरं. तुमच्याची मी गॅरंटी नाही घेऊ शकत. माझ्या लाईफ टाईम जोपर्यंत मी या क्षेत्रात काम करणार आहे तोपर्यंत तुम्हाला ऍक्सेस देणार आहे. आणि कितीदा तुम्ही लाईव्ह बॅचेस रिपीट करणार आहे, रेकॉर्डिंग सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. तुम्हाला 3 सर्टिफिकेट मिळतील तो कोर्स केल्यानंतर. जो आत्ता आपला कम्प्लीट होता याचं सर्टिफिकेट फक्त आणि फक्त कुणाला मिळेल? जे लोक सेकंड लेवल ऍडमिशन घेतील. त्याचं पण रिझन सांगते,
तुम्ही म्हणाल आम्ही तर फर्स्ट लेवल केली, आम्हाला सर्टिफिकेट का देत नाही? त्याचं रिझन सांगते. क्लासला असतात आत्ताच्या घडीला समजा 251 आहे, ग्रुपमध्ये किती असतात? 1000 लोक, आणि फॉर्म भरतात 500 लोक. मग ज्यांनी क्लास केलाच नाही त्यांना सर्टिफिकेट देऊ शकत नाही. म्हणून जे लोक सेकंड लेवल येतील त्यांना रेकी लेवल 1, रेकी लेवल 2 आणि रेकी मास्टर हिलर म्हणून सर्टिफिकेट दिल्या जाणार आहे. 3 सर्टिफिकेट तुम्हाला मिळतील आणि 5 कोर्सेस शिकवले जातील. 5 नाही, तसे 6 कोर्सेस आहेत ते. कारण आज जरी मी जे शिकवले 2 कोर्सेस वेगळे शिकवले, तर या सगळ्या गोष्टींचा बेनिफिट फक्त या बॅचला, मी याच्या नंतरच्या बॅचला ते देणार नाही. कारण हे नवीन वर्षाचं एक ऍडिशनल गिफ्ट मी माझ्या जुन्या स्टुडंटला दिलं, तसं तुम्हाला पण देणार आहे. ओके. सो या पद्धतीचा सगळा कोर्स राहणार आहे. लाईफ टाईम ऍक्सेस आहे. स्नेहल इंगळे मॅडम बोला, काय म्हणताय? मॅम, हे नव्या वर्षाचं गिफ्ट खूप छान होतं आणि मी सजेस्ट करेन की काय म्हणतात ते, दैव देतंय तुम्ही कल्पवृक्ष आहात, सगळ्यांनी पदरात पाडून घ्या. अगदी कळकळीने आणि अंतःकरणापासून सांगतेय मी. काहीतरी आपलं पूर्वसुकृत आहे, जी गोष्ट आपल्याला मिळते आणि मॅम आयुष्यात आल्यात. तर मी या सगळ्यांची प्रतिनिधी म्हणून मी सांगते सगळ्यांना सजेस्ट करेन की खरंच अगदी जरूर जरूर करा. आयुष्य एक छान टर्न देते, एक तुम्हाला चान्स देते. सो एनकॅश करा ते. चला, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच मॅडम. येस मॅम. अजून कोणी जुने स्टुडंट आहे का आपले, ज्यांनी क्लास केला? दे कॅन शेअर. एक एक दोन घेऊ शेअरिंग आपण, कारण वेळ नाही आहे. कारण आज मी यांना सगळ्या पेन मधनं बाहेर काढणार आहे. एनीवन जुने स्टुडंट आहेत का कोणी आज क्लासमध्ये उपस्थित? अनु सावंत मॅडम. हा मॅम. हा बोला मॅडम. नमस्कार. नमस्कार. खरंच आज माझा जो पाय दुखत होता आणि एकदम बॉडी हिट घट्ट झाली होती. पण माहिती नाही 2 मिनिटं शांत झोप लागली, पण असं काहीतरी फेकल्यासारखं झालं. आणि जो बसताना पाय दोन्ही गुडघे हे होते ते एकदम रिलॅक्स झाले. मगाशी सांगत होती पण नंबर नाही नंबर लागला, नाही पण लागला. आता लागला. थँक्यू. नंबर नाही लागला ना, मेन प्रॉब्लेम नंबर नाही लागला. चला ठीक. ओके. प्रणाली मॅडम खूप बोला. छान झाला. थँक्यू, थँक्यू. मॅडम माझंही सेम तसंच हँड रेस करून दमले. पण खूप छान सेशन झालं. म्हणजे जेव्हा ते बुद्धाचं तुम्ही सांगितलं ना, मी नमस्कार करून होते. पण माझ्या बोटांमधून आय वॉज हॅव्हिंग द हे की काहीतरी एनर्जी पास होतीये. ओके. मी काही अफर्मेशन नव्हतं ठेवलं, काही नव्हतं ठेवलं. मी असेच नॉर्मल बसले फोटो इमॅजिन करत. पण हे सगळे टिप्स आहेत ना, त्याच्यामध्ये मला ते व्हायब्रेशन जाणवत होते. ते ग्रेट. काय साईन आहे ते मला माहित नाही, पण आय वॉज हॅव्हिंग. आणि अजून एक मला सांगायचंय, कालचं जे मेडिटेशन झालं ना सकाळचं, लिटरली माझ्या डोळ्यातून पाणी वाहत होतं. का? छान, थँक्यू. छान वाटलं, पण ते पाणी कशामुळे आलं हे मला प्रश्न आहे. मॅडम तो पाणी हे आहे की कुछ तो अंदर पडा है, भरा पडा. मी तुम्हाला सांगते या नवीन वर्षामध्ये अजून नवीन बॅचचं टायमिंग पण हेच राहणार आहे. बॅचेसचं टायमिंग आपलं शिफ्ट होत असतं, 3च टायमिंग मध्ये असतं. 3 ते 4, त्याच्यानंतर 4:30 ते 5:30 आणि 5:30 ते 7:30. तर आपलं हे जे करंट टायमिंग आहे मास्टर लेवल संपेपर्यंत सेम टायमिंग राहील. नेक्स्ट बॅचची आपली चालू होते 5:30 ते 6:30. 6 तारखेपासून. आता इथे एक प्रश्न आला, 21 दिवसांच्या प्रॅक्टिसची गरज असते का? हो असते, पण ती कशी करायची? सेकंड लेवल करता करता, थर्ड लेवल करता करता करायची. कारण इथून जेव्हा आपला मंगळवारी क्लास संपेल, मंगळवारी जेव्हा आपला क्लास संपेल आणि त्या दिवशी जर तुम्हाला म्हटलं, जे लोक प्रवासात पुढे येतील इट्स ओके, नाही येतील, 4 दिवस मुश्किलने प्रॅक्टिस करता, 5व्या दिवशी रेकीला विसरून जाता. आणि रेकीचा फायदा कशा पद्धतीने होणार आहे तुम्हाला? दैनंदिन प्रॅक्टिस केल्यावरच हे बेनिफिट होणार आहे. सो या बॅचसाठी आपण किती या नवीन वर्षात प्रत्येक बॅच मध्ये आपण, कारण रेकी ही ऊर्जा आहे, त्याच्यानंतर अफर्मेशन ही माइंड एनर्जी आहे, आणि आपण आहारातनं जी एनर्जी घेतो त्याला बॅलन्स करून आपण डिसीज फ्री कसं व्हायचं हे पण मी या सेशन पासून एक स्पेशल सेशन त्याच्यासाठी घेणार आहे आणि ते देणार आहे नवीन वर्षामध्ये. कारण मी तुमचा डाएट जोपर्यंत सुधारणार नाही तोपर्यंत जीवन बदलणार नाही. ते प्रोजेक्ट जो है उसे ज्यादा खाओगे फिर भी अच्छा खाओगे, या पद्धतीने तुमच्या लाईफस्टाईल मध्ये डाएट एंड न्यूट्रिशन पण मी ऍड करणार आहे. जो लोग उसका प्रॅक्टिस करेंगे उनका फायदा है. ओके मॅडम मला ते फक्त सांगा ना, पाण्याचं डोळ्यातून पाणी का आलं? मैडम, ते निघालं इनर लेवल पे, जो भी एनर्जी पड़ी है वो बाहर निकली, बाकी काही नाही. अजून एक माझ्या नवीन स्टुडंट्स आहे, माझा एक एक्सपिरियन्स सांगू कालचाच. हा सांगा. माझी मुलगी कथक डान्सर आहे, फोक डान्सर पण आहे. ती शोजला वर जाते.
ते परवा सकाळी तिची नऊवारी साडी सापडत नव्हती. जी तिला ती हवी होती ती सापडत नव्हती. तिच्या सगळ्या बॅग शोधल्या, सगळे कॉस्ट्युम शोधले, नाही मिळाली मला. मी 10:30 मी हिलिंग रेकीला कॉल केलं आणि फक्त चोकुरेचं सिग्नल आपलं हे टाकलं, सिम्बल. आणि 2 तासानंतर मला काय माहिती गेलं, मी मिस्टरांच्या कपाटचं शेल्फ असंच काय ते करायला गेले. मला 2 मिनिटात ती साडी मिळाली. चला छान. म्हणून मला ह्या सगळ्या नवीन स्टुडंट्सना सांगते की मनापासून केलं तर वी गेट पॉझिटिव्ह इफेक्ट अँड रिझल्ट. आणि मला थँक्यू. खरंच ते जाणवलं, मला ते की मला ती मिळाली साडी. म्हणजे लगेच तिला पाठवून दिली पण मी, म्हणजे मिळाली. आणि हो. ते फक्त तुमचं ते शब्द होते पॉझिटिव्ह राहायचं. मी तेच मनात ठेवलं, साडी समोर ठेवून मी चोकुरे टाकलं फक्त आणि मिळाली. चला छान. सो थँक्यू. चला आता आपण सुरू करूया आजच्या सेशनला. आज आपण काय म्हणताय स्मिता मॅडम, बोला. जान्हवी. मॅडम, हा बोला. माझं सकाळी शक्तिपातला होते मी. माझा व्हिडिओ ऑन होता आणि थोड्या वेळाने मग काय 10 मिनिटानंतर मला काय तुमचा आवाज आला नाही. मग 15-20 मिनिटांनी मी ज्या वेळेला डोळे उघडले तेव्हा मग स्क्रीन ऑफ झालेलं. मग कधी मी ऑफलाईन झाले काय मला कळलंच नाही. मग माझा शक्तिपात झाला काय नाही मला काय. अटोनमेंट प्रोसेस ती मी कंप्लीट केलेली आहे, त्याच्यामुळे झाली. त्याला आज आपण आता ऍक्टिव्हेट करतो आहे. ठीक आहे. ओके. सेकंड आणि थर्ड लेवलचा क्लास टोटल 25 दिवस राहणार आहे, 25 डेज आहे. पण मी प्रत्येकाला सजेस्ट करते, पहिली लेवल पहिल्यांदा शिकता शिकता जातं, दुसऱ्यांदा सगळं रिपीट करायचं, म्हणजे तुम्ही परफेक्ट हिलर बनवू शकता. सगळ्यांनी लक्षात घ्या, कारण पहिल्या लेवलमध्ये एवढं नवीन नवीन शिकतो आपण. थोडं आपल्याला शिकून घ्यायला विषय वेगळे असतात, वेळ लागतो. तर त्याच्यामुळे थोडं जर तुम्ही समजावून घेतलं तर प्लीज, आता प्रश्न नाही. आता आपण ज्या सकाळी ऊर्जा ग्रहण केल्या त्याचं ऍक्टिव्हेशन. आणि आज शक्तिपात ज्यांचा राहिलेला आहे त्यांच्यासाठी काय करायचं, ठीक आहे. ज्यांचाही शक्तिपात राहिलेला आहे त्यांच्यासाठी काय करायचं, तर सोमवारी पुढच्या, म्हणजे आता तर प्रॅक्टिकल आपले सुरू होतील, सोमवारी 7:15 वाजता राहिलेल्या लोकांचा मी शक्तिपात करून देणार. ओके. जे लोक राहिलेले आहे त्यांचा शक्तिपात सोमवारी सकाळी होईल. जे राहिलेले आहे त्यांचा डबल कोणी रिपीट करू नये. ओके. तर आज तुम्ही फक्त एका दुखण्यावर फोकस करणार जेव्हा मी सांगेल तेव्हा. आणि आजच्या या हिलिंग मधनं, आज गुरुवार आहे, स्वामींचा दिवस आहे, आणि स्वामी कृपेने, एंजेलिक ऊर्जांनी तुम्ही तुमच्या त्या पेनफुल सगळ्या त्रासांना हील करू शकणार आहे. स्वतः, मी नाही. तुम्ही स्वतःचा त्रास स्वतः हील करणार आहात. तयार आहात त्या प्रॅक्टिकलसाठी? ग्रेट. सोबत एक पाण्याची बॉटल घेऊन बसायचं आहे. हो, प्रेग्नन्सीमध्ये शक्तिपात घेऊ शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. फक्त स्वतःला हिलिंग करायचं, दुसऱ्यांचं हिलिंग मात्र करायचं नाही. ओके. हे बघा, व्हिडिओ ऑन असेल तर मी तुम्हाला चांगलं गाईड करू शकते. व्हिडिओ बंद असणाऱ्यांसाठी मी काहीच करू शकत नाही. पाणी आणलं सगळ्यांनी? एक एक सिप पाणी पिऊन घ्या. क्लास नाही झाला, शक्तिपात झालाय, तर रेकॉर्डिंग बघून तेवढी प्रॅक्टिस करून घ्या. आहे तुमच्याकडे वेळ आहे, शनिवार रविवार पर्यंत झालेले सेशन कंप्लीट करा. सोमवार मंगळवार आपले लास्ट 2 सेशन आहे. भरपूर सिलेबस बाकी आहे अजून. 7 चक्रात शिकवायचं बाकी आहे. औरा प्रॅक्टिकल आज घेणार होतो ते राहिलेलेच आहे. प्रॅक्टिस घेणार आहे आपण, कुठल्या आजारावर कुठे हात ठेवायचा ते पण शिकणार आहे. मनी मंत्र पण देणार आहे मी तुम्हाला, पॉवरफुल. सगळ्यांनी माझ्यासोबत प्रार्थना करायची आहे.
दोन्ही हात रब करायचे आणि प्रार्थना करायचं, मी स्वतःचा किंवा स्वतःची आभारी आहे. मी स्वतःचा किंवा स्वतःची आभारी आहे. प्रत्येकाने आपल्या जेंडरनुसार प्रार्थना करायची आहे. मी दिव्य रेखी शक्तीची आभारी आहे. मी माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. प्रार्थना परत एकदा सांगते ज्यांना समजले नसेल. मी स्वतःचा किंवा स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेखी शक्तीची आभारी आहे. मी माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. दोन्ही हँड्स रब करायचे परत एकदा. डावा हात खाली आणि उजवा हात वर. डावा हात खाली, उजवा हात वर आणि प्रार्थना करा, चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. हाताचा कप शेप, हाताचा कप शेप, हाताला टच करायचं नाहीये. दुरून चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. चार्ज म्हणजे एनर्जीला आपण चार्ज करतोय, हील म्हणजे उपचारक ऊर्जा त्याच्यात ग्रहण करतोय आणि प्रोटेक्शन सुद्धा देतोय. 21 वेळा अंदाजे करायचा, मोजत बसू नका. हात, दोन्ही हातांमध्ये निर्माण होणाऱ्या थंड, गरम किंवा राऊंड राऊंड एनर्जीवर फोकस करा फक्त. काउंटिंगवर फोकस करू नका. कंटिन्यू मनातल्या मनात म्हणा, चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चला म्हणा बरं, चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा 21 टाइम्स. हळूवार करायचं आहे. तुमच्या हातांनी तुम्ही आज तुमच्या शरीरावरचे दुखणं कमी करणार आहे. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. 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 आता जो हात तुम्ही खाली घेतलेला होता त्याला वर करायचा आहे. आणि आता समजा डावा हात खाली होता, तर आता उजवा हात खाली. प्रोसेस सेम, घड्याळीच्या दिशेने क्लॉकवाईज. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा 21 टाइम. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. 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 स्लोली, चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. 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 आता डाव्या हाताची मूठ बांधायची आहे, मांडीवर ठेवायचा आहे आणि उजवा हात इथेच 21 वेळा फिरवायचा आहे अंदाजे आणि म्हणायचं आहे, चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. 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 चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा.
चार्ज, heal and protect my seven chakra. Charge, heal and protect my seven chakra. Charge, heal and protect my seven chakra. Charge, heal and protect my seven chakra. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय सेवन चक्रा. आपल्या जन्माची सुरुवात नाभीपासून झालेली आहे, म्हणून आता नाभीला स्पर्श न करता थोडा दूर हात घेऊन आपल्याला या पद्धतीने म्हणायचं आहे, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नेव्हल चक्रा किंवा नाभी चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा और नेवल चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा और नेवल चक्रा. चार्ज, हील एंड प्रोटेक्ट माय नाभि चक्रा और नेवल चक्रा. चार्ज, हील एंड प्रोटेक्ट माय नाभि चक्रा और नेवल चक्रा. चार्ज, हील एंड प्रोटेक्ट माय नाभि चक्रा और नेवल चक्रा. चार्ज, हील एंड प्रोटेक्ट माय नाभि चक्रा और नेवल चक्रा. चार्ज, हील एंड प्रोटेक्ट माय नाभि चक्रा और नेवल चक्रा. चार्ज, हील एंड प्रोटेक्ट माय नाभि चक्रा और नेवल चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा और नेवल चक्रा. ठीक आहे. आता हे झालं स्टेप 3, स्टेप 4. आता दोन्ही हात हृदय चक्रासमोर, डावा हात ओपन करायचा, हात असे, आणि अफर्मेशन द्यायचा, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय हार्ट चक्रा किंवा हृदय चक्रा. चार्ज, हिल अँड चार्ज, हिल अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. संपूर्ण आपलं शरीर आणि औराला इथे चार्ज करायचं आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. 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 मनातल्या मनात म्हणायचं आहे. आता दोन्ही हात रब करायचे आहे. रब युअर हँड. आणि हातात एक एनर्जी बॉल तयार करायचा आहे. बघा, तुमच्या हातामध्ये आता एक मॅग्नेटिक फील्ड, काहीतरी एनर्जी जाणवेल. एक मॅग्नेटिक फील्ड आणि काहीतरी एनर्जी जाणवेल. जाणवली एक एनर्जी, काहीतरी हातांमध्ये खिचाव जाणवतोय. ठीक आहे. जाणवत आहे का हातामध्ये कुछ तो खिंचाव हो रहा है, काहीतरी खेचल्या जात आहे. दिस इज द रेकी एनर्जी जी तुमच्या आता हातातनं प्रवाहित व्हायला लागलेली आहे. यू कॅन फील द एनर्जी. यू कॅन फील द एनर्जी. यू कॅन फील द एनर्जी. आता ही एनर्जी उचलून पहिले क्राऊन चक्रावर ठेवायची आहे, डोक्यावर हात ठेवायचे आहे. हात असे थोडे दूर दूर ठेवा, पूर्ण डोकं पॅक नाही करायचं. आणि डोळे बंद करा आणि पुढे माझ्या सूचनांना लक्ष द्या फक्त. आता अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी रेकी शक्तीची ऊर्जा, अनंत ब्रह्मांडातनं वाहत येणारी दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा आपल्या क्राऊन चक्रात प्रवेश करत आहे. क्राऊन चक्रात ही ऊर्जा आपलं थर्ड आय चक्र, थ्रोट चक्र, हृदय चक्र, मणिपूर चक्र, स्वाधिष्ठान चक्र आणि रूट चक्रापर्यंत पोहोचत आहे. आणि ही दिव्य ऊर्जा आता आपल्या संपूर्ण शरीरातील प्रत्येक ऑर्गन आणि प्रत्येक सेलमध्ये पोहोचत आहे. शरीरातील प्रत्येक ऑर्गन, प्रत्येक सेलमध्ये पोहोचत आहे. शरीरातील प्रत्येक ऑर्गन, प्रत्येक सेलमध्ये पोहोचत आहे. आणि ही दिव्य हिलिंग उपचार ऊर्जा आपल्याला संपूर्ण स्वास्थ्य प्रदान करत आहे. संपूर्ण स्वास्थ्य प्रदान करत आहे. आणि आता हे दोन्ही हात उचलून तुमच्या शरीरावर जिथेही दुखत आहे त्या भागावर ठेवायचं आहे. जिथेही दुखणं असेल, शरीरावर कुठलाही पेन असेल, गुडघे दुखत असतील गुडघ्यावर, डोकं दुखत असेल डोक्यावर, पाठ दुखत असेल पाठीवर, या पद्धतीने त्या दुखऱ्या भागावर हात ठेवायचा आहे. डोळे बंद. अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा, ही स्पर्श चिकित्सेची दिव्य रेकी ऊर्जा आपल्याला दिव्य हिलिंग प्रदान करत आहे. दिव्य हिलिंग प्रदान करत आहे. संपूर्ण स्वास्थ्याची ऊर्जा आपलं शरीर, मन, 7 चक्र आणि औरामध्ये ऍक्टिव्हेट होत आहे. ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा शरीर, मन, 7 चक्र आणि औरामध्ये ऍक्टिव्हेट होत आहे. जिथेही शरीरावर कुठे पेन आहे तिथे स्पर्श करा. ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तिथे तुम्हाला दिव्य उपचार प्रदान करत आहे.
सहजतेने ऊर्जांचा स्वीकार करा. अगदी सहजतेने ऊर्जांचा स्वीकार करा. ही दिव्य ब्रह्मांड ऊर्जा आपल्याला संपूर्ण हिलिंग प्रदान करत आहे. संपूर्ण हिलिंग प्रदान करत आहे. संपूर्ण हिलिंग प्रदान करत आहे. संपूर्ण हिलिंग. संपूर्ण हिलिंग. हातातून संवेदना कुणाला थंड जाणवेल, कुणाला गरम जाणवेल, कुणाला सर्कलमध्ये राऊंड फिरणारी एनर्जी जाणवेल, कुणाला मुंग्या आल्यासारखं वाटेल किंवा कुणाला व्हायब्रेशन जाणवतील. प्रत्येकाच्या शरीराच्या प्रकृतीनुसार या ऊर्जांचा फ्लो वेगवेगळ्या पद्धतीने जाणवत असतो. हा फ्लो सुरू होऊन संपेपर्यंत आपल्याला हिलिंग द्यायचं आहे. हा फ्लो सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग द्यायचं आहे. हा फ्लो सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग द्यायचं आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांड ऊर्जा आपल्याला संपूर्ण स्वास्थ्याला प्रदान करत आहे. संपूर्ण स्वास्थ्याला प्रदान करत आहे. संपूर्ण स्वास्थ्य. संपूर्ण स्वास्थ्य. संपूर्ण स्वास्थ्य. संपूर्ण स्वास्थ्य. संपूर्ण स्वास्थ्य. संपूर्ण स्वास्थ्य. तथास्तु. 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 दोन्ही हात जोडून रेकीला थँक्यू म्हणायचंय. ईश्वर गुरूंना थँक्यू म्हणायचंय आणि हळूवार डोळे उघडायचे. धन्यवाद. एक 2-3 एक्सपिरियन्स घेऊ आपण. कुणाला बरं वाटलंय ते, ज्यांनी आज फर्स्ट टाइम हिलिंग स्वतःवर केलं अशांचे आपण अनुभव घेणार आहे. त्यांनी हँड रेज करायचं आहे. क्या कम हुआ अपने अंदर. धुंडिये किशोरी रॉय काय, रॉय रॉय मॅडम बोला. माईक माईक ऑन नाही झाला मॅडम तुमचा. नमस्ते मॅडम. कुठून आहात मॅडम आधी ते सांगा. मॅडम मी पुण्याहून अच्छा. मी ऍक्च्युली मी कालपासूनच जॉईन झाली आहे. काल पहिलंच लेक्चर मी अटेंड केलं. तुमचं 6वं लेक्चर होतं, मला वाटतं 6वं काय 7वं लेक्चर. हो होतं. आजचं 7 आहे. हा हा. तर आणि सकाळी शक्तिपात घेतला मी. आणि आता म्हणजे मला ऍक्च्युली गाऊटचा त्रास आहे. पायामध्ये जास्त त्रास होतो सकाळी उठताना वगैरे. सध्या म्हणजे मेडिसिन घेते मी. पण मग आता म्हणजे रेकी मी आता तुम्ही जी ऍक्टिव्हेट केली ना, त्याच्यामध्ये मला किमान म्हणजे आता 50% तरी हे झालेलं आहे, म्हणजे रिलीज मिळालेला आहे, रिलीफ छान. मिळालंय मला बढिया. 50%. कोणी मदगासचं सुजोगच्या बॅचचं आहे काही ते 2 ते 3 वाला. काय ते मॅम? नाही, यांना म्हणते बाकीच्यांना जे जुने स्टुडंट 2 ते 3 वाला कोणी आहे का. अच्छा, इंगळे मॅडमच आहे. येस मॅडम मॅम. त्या मॅडमचा जो त्रास 8 वर्ष जुना फ्रोझन शोल्डर जो त्यांनी हो, एक्सपिरियन्स शेअर केला. त्यांना माझ्या क्लासमेट माझ्या भगिनी या त्यांना ब्लाऊज सुद्धा घालायला हात वर करतात. कुठलंच काम म्हणजे डिपेंडन्सी म्हणजे नव्हती त्यांची. पण अगदी मॅडमच्या 2 मिनिटाच्या आणि पूर्ण त्यांचा 80% हात वर केला. अगदी फक्त 2 मिनिटं लागली. म्हणजे त्या फिजिओथेरपी 2-3 वेळेस रिपीट केली त्यांनी. म्हणजे फ्रोझन शोल्डर होतं पण काहीच झालं नाही. 8 वर्ष पेन आणि मॅमनी फक्त 2 मिनिटात रिलीज केलं. 80% हात त्यांचा एवढा वर झाला. थँक्यू. मग आपल्या क्लास 2 ते 3 ही सुजोगची बॅच होती, सुजोग थेरपी. आणि त्या थेरपीमध्ये त्या आज फर्स्ट टाइम क्लास डे 1 होता त्या बॅचचा. आणि पहिल्यांदा प्रॅक्टिकल सांगितलं. आज हातावर ट्रीटमेंटचा विषय होता. आणि 8 वर्ष जुना त्यांचा फ्रोझन शोल्डरचा त्रास 2 मिनिटात कमी झाला. तुम्ही स्वतः हिलर. मी केलं नाही, त्यांनी स्वतः केलं. मी तर इथे बसलेली आहे. त्यांनी त्यांच्या घरून स्वतःला हील केलं. जसं आता मॅडमनी म्हटलं की माझं 50% बरं झालं रॉय मॅडमनी. या पद्धतीने तुम्ही जर प्रॉपर शिकून घेतलात तर आज, आणि सायंटिफिक एनर्जी आहे कारण हॉस्पिटलमध्ये वापरली जाते, तर ट्रस्ट ऑन युअर सेल्फ, देन यू कॅन गिव्ह द रिझल्ट. बोला गुरव मॅडम. सगळं सकाळी शक्तिपात केला ना, ती मला ऊर्जा इथून यायची आणि माझा पूर्ण राईट साइड पॅरलाइज राहिलेलं ना, तर इथून येऊन राईट साइडला खांद्याला टच होऊन तुटायची. पूर्ण वेळ असंच जाणवलं. हा, तेव्हा मला थोडं रिलॅक्स वाटलं. नंतर परत हा फ्रोझन झालेलं म्हणजे पॅरालिसिसच्या वेळेला इथे काही दुखत नव्हतं.
आता महिना झालाय ना, मला इथून सगळं दुखत होतं आणि हा माझा पाठी हात जात नव्हता. अंघोळ करताना मला पाठीला साबण पण लावतोय. पण तो 50% सकाळी, आणि आता जी रेकी घेतली तर खूप म्हणजे मला ते वेव्ह थंड जाणवले. आणि आता मला तो त्रासच नाहीये की काय असं जाणवायला लागलं. मी ग्रेट. माझ्या मुलीला बाजूला बसले तर मी सांगते हे सकाळी पण असं झालं आणि आता पण म्हणजे म्हणजे खूप रिलॅक्स झाली. खूप छान. चला बढिया, छान. थँक्यू मॅडम. थँक्यू, थँक्यू. तर आता आपल्याकडे एक्सपिरियन्स घेत बसलो तर वेळ होऊन जाईल, आपल्याला एक्सपिरियन्स घ्यायला वेळ नाहीये. अक्षता मॅडम, तुमच्या मुलाला काय जाणवलं ते सांगा, कारण त्याचा हँड आहे, तो लहान आहे सगळ्यांमध्ये म्हणून त्याचा अनुभव घेऊ आपण. हा, बोल बेटा. मॅम, मला जेव्हा एनर्जी बॉल आपण बनवत होतो ना, तेव्हा जे आपलं हाताचा एकदम खालचा हा भाग असतो ना, तो खूप दुखला एकदम. मग त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही बोलला ना की जिकडे दुखतं तेव्हा तिकडे हात लावा, तर एका हाताने मी इकडे हात लावला तर तिकडे लगेच बरं झालं ते. चला, छान, तर ते का, अभिनंदन. हा, ते का दुखत होतं काही नाही, जे विचारायचं होतं मला. ब्लॉकेजेस असतात ना ते थोडेसे क्लीन होतात हिलिंगच्या वेळेस. पहिले ब्लॉकेज, रेकी काय करते, आपण ते शिकणारच आहे पुढे, अजून व्हायचं आपलं. रेकी सर्वप्रथम आपले ब्लॉकेजेस दूर करते आणि मग हिलिंग करते. एखाद्या व्यक्तीला वारंवार जर अपयश येत असेल तर त्याच्या सराउंडिंग मध्ये ते ब्लॉकेजेस असतात आणि त्या ब्लॉकेजेसमुळे त्या एनर्जी तशा असतात. ठीक आहे, ओके. ओके लास्ट. मॅम. थँक्यू मॅम. नम्रता मॅडम लास्ट, कारण आपण वॉटर चार्जिंग घेणार आहे. ज्यांनी पाण्याची बॉटल आणलेली नाही आणून घ्या पटकन. आता आपण अन्न आणि पाणी चार्ज करायचं टेक्निक शिकणार आहोत. मॅडम, मला विचारायचं होतं, बोला. आणि मी बरोबर करते की नाही, किंवा मी चुकीचं करते हे कसं कळेल? कारण की मी आज फर्स्ट टाइम केलं, मला नाही माहिती. आय कुडंट फील एनिथिंग, लाईक एम आय डुईंग रॉंग, और माझे ते इंटेन्शन्स कमी पडतायत, की हे मी परत केल्यावरती मला ते फरक जाणवेल, म्हणजे रोज काय? रोज बघा, हम्म, रेकी पहले प्रथमतः आपले ब्लॉकेजेस दूर करते. हम्म, अब बहुत सारा कचरा घर में अगर पड़ा है, म्हणजे जर तुम्ही 8 दिवस कपड्यांच्या घड्याच नाही घातल्या तो ढीक कसा होईल? हम्म. तर तेवढंच त्या खालच्या टेबल पर्यंत पोचायला सगळ्या कपड्यांना वरून घड्या करत करत नेल्या तर तो एक गठ्ठा व्यवस्थित कपाटमध्ये लावाल, त्याच्यानंतर ते जसं क्लीन होईल त्याच पद्धतीने प्रत्येकाच्या आवराल्यावर, मी काय म्हटलं, प्रत्येकाच्या संवेदना या वेगवेगळ्या असतील. जर तुम्ही शक्तिपात प्रॉपर अटेंड केला, आजचं ऍक्टिव्हेशन रिपीट केलं, चार्ज इलन प्रोटेक्ट माय पाम चक्रा, ठीक आहे. ओ मॅडम, 5,000 काय काय देईन? सुजोग थेरपी देता का म्हणते आता सेकंड लेवल सोबत? ऑलरेडी 5 ते 6 कोर्सेस मी डिक्लेअर केले, जे बाकीच्या मागच्यांना नाही मिळाले आहेत जुन्या स्टुडंटला. थोडा सोचिये, लिटरली सांगते, तुमच्या 5,000 फीचा काय होतं? त्या 5,000 फी मधनं सरळ सरळ 1,940 रुपये जीएसटी लागते. त्याच्यानंतर 1,000 काही रुपये माझा मेंटेनन्स कॉस्ट आहे, तुम्हाला ऍप ऍक्सेस वगैरे सगळं. आणि मी आता एक मोठी अमाऊंट डोनेट करायचं ठरवलेलं आहे, म्हणजे दर महिन्यात मी करत होती, पण 2025 मध्ये एक मोठा अमाऊंट ठेवलेला आहे, त्याच्यात तो जाईल. असं समजून मला फक्त विथ लाईफ टाईम ऍक्सेस तुम्हाला कितीदा रिपीट माझा क्लास करताना फक्त 2,500 रुपये भेटतील. इट इज द फॅक्ट. तुम्ही बघून घ्या की जे मी तुम्हाला देणार आहे, म्हणून जुन्या स्टुडंट सांगायची गरज नाही आहे. याच क्लासची माझी रेकी लेवल 10 दिवसांच्या सेशनची 3,000 फी होती, रेकी सेकंड लेवलची 4,000 होती, रेकी थर्ड लेवलची 5,000 होती, क्रिस्टलची फी 5,000 होती, पेंडुलम डाउथिंगची 5,000 होती. आणि हे सगळे कोर्सेस अजून त्याच्यासोबत ऍडिशनल बोनस सोबत तुम्हाला भेटणार आहे. सो प्लीज, ओके. चला नम्रता मॅडम, काळजी करू नका, हिलिंग मध्ये तुम्हाला प्रॅक्टिस मध्ये येऊन जाईल. आणि ऍट अ टाइम जर 2 गुडघे दुखत असतील तर दोन्ही एकाच गुडघ्यांवर हात गुडघे. ठेवून द्यायचे. ते सांगणार आहे कुठल्या आजारासाठी कशा पद्धतीने आपण हील करू, ते तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, ओके. सो आता पाणी आणलंय सगळ्यांनी? नेहा इंगळे मॅडम, हा, बोलायला सांगा. नेहा मॅडम, अनम्यूट करा. हॅलो. ते तुम्ही 2 मोबाईलवरनं कनेक्ट आहे का? जवळजवळ थांबा. तुमचा माईक बंद करते मी, स्नेहा मॅडम, इथं चालू करते. हा, बोला मॅडम, माईक ऑन करा. हॅलो. हा, बोला. सकाळी होते आज तेव्हा ना
पाणी पिऊ नका आत्ताच, थांबा जरा, पाणी पिऊ नका, मी सांगेल तेव्हा प्यायचंय. आणि आता सुद्धा मला पूर्ण हातातून थंड एकदम थंड वारा होता असं फील होतंय. खूप म्हणजे आवाज पूर्ण आवाज ब्रेक होतोय तुमचा. हॅलो. हा बोला. आता येतोय. आता सुद्धा आपण ऍक्टिव्हेशन परत गेला आवाज. एक मिनिट मॅम, याच्यावरनं बोलत मग. हा, तुमचा क्लिअर आला. चला ठीक आहे, आपण अनुभव नंतर घेऊ कारण आपल्याला वेळ कमी आहे. नाही, त्या ह्याच्यात डबल साऊंड येतो. ठीक आहे, आपण बोलू नंतर. ओके, तर आता आपण पाण्याला, आता जे काही पाणी तुम्ही घेतलेलं आहे त्याला फक्त एक सिप पिऊन टेस्ट फक्त लक्षात ठेवायची आहे. मी तुम्हाला आता मॅजिकल वॉटर बनवायला शिकवणार आहे. रॉय मॅडम, तुमचा कॅमेरा आडवा झालाय, सरळ करा. ठीक आहे, एक सिप पिलं, पाण्याची चव अनुभव घेतली. आता तुम्हाला काय करायचंय, या पाण्याला असं बाजूला ठेवा आणि प्रार्थना करा. काय प्रार्थना करायची आहे या पाण्याला? प्रार्थना हे कराय पहिले, थँक्स टू मी, थँक्स टू रेकी, थँक्स टू धिस वॉटर. सोपी प्रार्थना आहे. मी स्वतःचा आभारी आहे, दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, मी ईश्वर गुरूंची आभारी आहे आणि या पाण्याची आभारी आहे. आणि आता या पाण्याला दोन्ही हात रब केलं आपण. हँड रब करणं खूप गरजेचं आहे एनर्जी ऍक्टिव्हेट करण्यासाठी. आणि आता हा ग्लास मी हातात ठेवून अफर्मेशन द्यायचं. अफर्मेशन काय राहील? हे पाणी दिव्य रेकी शक्ती व ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाने हे पाणी चार्ज झालेलं आहे. दिव्य रेकी शक्ती आणि ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाने हे पाणी चार्ज झालेलं आहे. हे पाणी पिऊन मला संपूर्ण स्वास्थ्याला प्राप्त झालेलं आहे. हे पाणी पिऊन मला संपूर्ण स्वास्थ्याला प्राप्त झालेलं आहे. हे पाणी पिऊन मला संपूर्ण स्वास्थ्याला प्राप्त झालेलं आहे. दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. हे ईश्वर ऐसाही हो, हे ईश्वर ऐसाही हो, हे ईश्वर ऐसाही हो. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आणि आता हे पाणी पिऊन बघा, पाण्याच्या चवमध्ये काय फरक पडले ते सांगा. हळूवार प्या, सिप सिप पाणी प्या. चला, काय वाटलं पाण्याची चव कुणाकुणाची बदलली चेक करा आणि सांगा. कुणाच्या बॉटल मधलं, ग्लास मधलं पाणी चेंज झालं? हा बोला मॅडम, काय झालं? हॅलो. हा बोला. आधीची चव वेगळी होती, आता पूर्ण वेगळी आहे. एकदम गोड असं पाणी वाटतं. चला, छान. चव्हाना गोड वाटली, गोड. गोड वाटली. हा. साखर कोणी टाकली त्याच्यात? गोड वाटली पहिल्यापेक्षा. आत्ताचं पाणी थोडं गोडवा आला तसं. चला, छान. हम्म. दिव्य रेकी शक्तीने पाण्याची चव बदलली. रचना कासार मॅडम, रचना कासार अनम्यूट करा. मीनाक्षी मॅडम, बदलली का पाण्याची चव? तुमचा हँड रेस दिसतोय मला. येस येस. पण मला एक विचारायचं होतं मॅम, सकाळी आपण जो शक्तिपात घेतला तेव्हा मला काही फील नाही झालं, तर काय हे म्हणजे नाही नाही, झाला जे व्यवस्थित? ऍक्टिव्हेशन आहे ते 21 डेज रेग्युलर करायचं आहे.
जरी तुम्ही पुढे सेकंड आणि थर्ड लेवलला आलात तरी सुद्धा ते ऍक्टिव्हेशन कंटिन्यू करायचंय. कारण तुम्हाला सांगते की का बरं कंटिन्युएशन मध्ये करायचं. मी जेव्हा शिकले तर माझं भोपाळ युनिव्हर्सिटी व्हाईस चान्सलर सरांनी आमच्या शहरामध्ये एक सेशन घेतलं 2 दिवसाचं. मग तेव्हा त्यांनी फक्त नोट्स दिली, एक सर्टिफिकेट दिलं, बाकी काही रेकॉर्डिंग नाही, काही नाही. तर मग खरंच प्रॅक्टिस करतो का आपण, आपल्याला कोणीतरी पुश करणारं पाहिजे. आणि म्हणून मी त्या कंटिन्युएशन मध्ये बॅचेस याच्यासाठी घेते, लाईफ टाईम ऍक्सेससाठी. पहिली बॅच शिकता शिकता जाते, आपल्याला शिकताना वाटतं अरे मला खूप समजलं, पण ऍक्च्युअल जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकल मध्ये या सगळ्या एनर्जी युज करायला लागता तेव्हा तुम्हाला काय समजतं, अरे मला हे तर कळलं नाही. आणि तेव्हा तुम्हाला खऱ्या सपोर्टची गरज असते. आणि ते जो मला मिळाला नाही तो मी तुम्हाला लाईफ टाईम देते. हा, ही क्लास तर मला करायचे आहेत कंटिन्यू. लास्ट टाइम पण मी तुम्हाला विचारलं होतं, पण माझं ते शक्तिपात व्यवस्थित झालं की नाही ते मला माहिती नव्हतं. यावेळेस मी रेग्युलर केलेत. आता ओके, मला नेक्स्ट क्लास करायचेच आहेत. नक्की नक्की. चल, थँक्यू. लीना हरणे मॅडम, पाण्याची चव बदलली का सांगा. लीना हरणे मॅडम, अनम्यूट करा, माईक ऑन नाही झाला तुमचा. माईक माईक ऑन नाही झाला. हा, अनिता. बदलली मॅडम. खूप गोड वाटली. ओके, खूप गोड वाटली. थँक्यू चला मॅम. छान. खूप अनिता गोड मॅडम वाटली. लास्ट, कारण आपल्याला भरपूर का अजून कोर्स पुढे न्यायचा आहे. मॅडम, पाण्याची चव जी आहे ती स्वामी समर्थ केंद्रातलं जे तीर्थ आहे त्याप्रमाणे लागली मला आज. खूप छान. चला बघा, आता तुमच्या शब्दांनी जर एखाद्या पाण्याची चव बदलू शकते, तर मग तुम्ही याच एनर्जीने एखाद्याच्या जीवनामधल्या समस्या दूर करू शकणार आहे. आजपासनं तुमच्या कारण अन्नाला आपण काय म्हणतो, उदरभरण नव्हे हे जाणीजे यज्ञ कर्म. आणि आपल्या घरात येणारा व्यक्ती, याच्यानंतर जोही बाहेरचा व्यक्ती येईल, तर तो काय म्हणेल की तुमच्या घरच्या पाण्याला एक वेगळी चव आहे, किंवा अन्नाला सुद्धा आहारी औषधी या पद्धतीने तुम्ही पॉझिटिव्ह ऊर्जा देऊ शकाल. तर जे माझे बंधू आता क्लास करत आहे आणि किचनमध्ये कमी जातात, त्यांना विनंती आहे की रोज 2दा तरी किचनमध्ये जायचं. आणि आता जी मी पुढची प्रोसेस सांगत आहे ती करायची. एक घरात जिथेही तुम्ही पाणी स्टोअर करता, ठीक आहे, जिथेही तुम्ही पाणी स्टोअर करता त्या पाण्याला तुम्हाला सकारात्मकतेचं अफर्मेशन द्यायचं आहे. कसं द्यायचंय, समजा घरात माठामध्ये पाणी आहे तर माठाला अफर्मेशन द्यायचं. किंवा जर आजकाल फिल्टरच लागलेलं असतं, डिरेक्टली फिल्टरचं पाणी घेतलं जातं, तर डिरेक्टली फिल्टरजवळ उभं राहायचं, पायाखाली काहीतरी आसन ठेवायचं. रेकीची कुठलीही प्रॅक्टिस करताना पायाखाली आसन, पायात चप्पल असली तरी चालते, सॉक्स असले तरी चालते, पण डिरेक्टली फ्लोअर टच नाही पाहिजे पाय. ठीक आहे, एवढं लक्षात घ्यायचं आहे. रेकीची प्रॅक्टिस करताना सॉक्स चालेल, चप्पल चालेल, आसन चालेल, जे पॉसिबल आहे ते घ्यायचं. दोन्ही हात रब करायचे, थँक्स टू मी, थँक्स टू रेकी, थँक्स टू दिस वॉटर. आणि मग त्या फिल्टरला किंवा त्या पाण्याला अफर्मेशन काय द्यायचं, हे पाणी पिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. काय अफर्मेशन द्याल, हे पाणी पिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. काय म्हणायचं, हे पाणी पिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. थँक्यू, 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 असं म्हणायचंय. त्याच्यानंतर आपल्या घरात अन्न शिजल्यानंतर डिरेक्टली ते वाढायला न घेता आपण अरेंज करतो की नाही. तर वरण भात भाजी पोळी जे काही बनवलेलं आहे ते ओट्यावर ठेवलेलं आहे, किंवा मग डायनिंगवर ठेवलेलं आहे, किंवा खाली बसून जेवत असाल तर ते वाढण्याच्या आधी सगळ्या अन्नाला पहिले थँक्स टू मी, थँक्स टू रेकी, थँक्स टू दिस फूड, आणि हे अन्न ग्रहण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं आभार, असं म्हणायचं. आणि मग हे म्हणायचं की हे अन्न ग्रहण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. हे अन्न ग्रहण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. या पद्धतीने आपण अन्नाला आणि पाण्याला चार्ज करू शकतो.
लक्षात घ्या, काही दिवसांमध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की तुमच्या घरातील वातावरण बदललेलं आहे. लोग भी वही रहेंगे, एनर्जी चेंज होऊन जाईल आणि घरामध्ये स्वभाव बदलून प्रेम, विश्वास, आदराची नवी ऊर्जा जीवनामध्ये तुम्ही अनुभवू शकणार. कोणती ऊर्जा? प्रेम, विश्वास आणि आदराची नवी सकारात्मक ऊर्जा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अनुभव करू शकाल. क्लियर? कल अन्न पाणी चार्ज करणं आज से ही शुरू कर दो. ठीक आहे. आता आपल्याकडे 10 मिनिट्स आहे. या 10 मिनिटामध्ये मी काही उदाहरणं घेत बसत नाही, कारण एक्झाम्पल्स घेताना आपल्याला खूप काही वेळ जातो. म्हणजे सगळ्यांना सांगायचं असतं, पण त्याच्यापेक्षा मला जास्ती शिकवायचं असतं, कारण शिकवायला वेळ कमी पडतो. मग तुमचे प्रश्न आणि एक्सपिरियन्स घेतले तर. आतापर्यंत मी सुद्धा माझी डिटेल माहिती दिली का हो तुम्हाला? वेळच भेटला नाही. मी कुठून आहे, काय आहे, कोण आहे, काहीच माहिती नाही. तुम्हाला फक्त ऐकून राहिले 7 दिवसापासून. बरोबर नाही? आज 7 दिवस झाले, पण ऐकूनच राहिले, कुणालाच माहिती नाहीये. ठीक आहे. बघू, वेळ मिळाला तर मी माझं कोण आहे फक्त एवढं सांगते. मी डॉक्टर मंजुषा तांडेकर, व्हर्टिक्स हिलिंग सेंटर ची फाउंडर डिरेक्टर आहे. रेकी काउन्सिल ऑफ इंडियाची व्हाईस चेअरमन आहे. होलिस्टिक मेडिसिन रिसर्च फाउंडेशन इंटरनॅशनलची पूर्ण वेस्टर्न झोनची झोनल डिरेक्टर आहे. इंटरनॅशनल सुझोक असोसिएशनची मेंबर आहे. आणि एकच ध्यास आहे आता उरलेल्या आयुष्यात लोकांच्या जीवनात इनर स्माइल क्रिएट करणं. हे एक स्माइल, आणि त्याच्या स्माइलसाठी मला एक असं रिसर्च सेंटर काढायचं आहे की ज्या रिसर्च सेंटरमध्ये येणारा व्यक्ती दुःखाच्या अश्रूंनी असेल त्याच्या चेहऱ्यावर, पण जातानाही डोळ्याच्या कडा पाणावलेल्या असतील, पण त्या नक्की आनंदाश्रूंच्या असतील. त्याच्यासाठी मला असं एक रिसर्च सेंटर, उद्या मी या जगात नसेल पण असं एक रिसर्च सेंटर उभं करून जायचं आहे की जिथे हेल्थ आणि शारीरिक मानसिक स्वास्थ्य याच्यावर आपण वर्क करून जीवनात रिलेशनशिप हील करायचं असेल, फायनान्शियल ब्लॉकेज दूर करायचं असेल किंवा काही, तर असं एक मल्टी हे करायचं आपल्याला. ओके. मी आपल्या एका छोट्याशा शहरातनं आहे, अमरावती, महाराष्ट्र. पण माझे विद्यार्थी पुण्याला कमीत कमी माझे 3000 विद्यार्थी आहेत. 350 प्लस डॉक्टर्स माझे स्टुडंट आहेत. कलाम सरांसोबत काम केलेले सायंटिस्ट रवी शिंदे सर, ज्यांना जिनेवानी लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड दिलेला आहे, ती व्यक्ती देखील माझे स्टुडंट आहे. म्हणजे मी माझं भाग्य समजते की ज्यांनी कलाम सरांसोबत 7 वर्ष काम केलं, ज्यांना जिनेवानी लाईफ टाईम अचिव्हमेंट दिले, मोदीजींच्या ऍडव्हायझरी कमिटीमध्ये आहे, एवढे मोठे व्यक्ती आज माझे स्टुडंट आहे. महाराष्ट्रामध्ये 350 प्लस मेडिकल प्रॅक्टिशनर्स जे MBBS आहेत, MD आहे, एवढंच पुण्याच्या रुबी हॉस्पिटल मधले डॉक्टर सुद्धा माझे स्टुडंट आहे. हे सगळं माझं अचिव्हमेंट आहे. तर मेडिकल प्रॅक्टिशनर सुद्धा रेकीतनं आज हे करतात. आज कितीतरी डॉक्टर्स आहेत जे याच्यावर वर्क करून राहिले. फक्त म्हणून माझा एकच उद्देश आहे, जे भारतामध्ये रेकीला अजूनपर्यंत मेडिकल मध्ये स्थान नाही मिळालेलं आहे, माझ्या आयुष्यात मला ते मिळवून द्यायचं आहे. त्याच्यासाठी माझा प्रयत्न चालू आहे. रेकी काउन्सिल ऑफ इंडिया त्याच्यासाठी निश्चितच काम करते, आणि याच्या मार्फत लवकरात लवकर हे स्वप्न पूर्ण झालं तर तुमच्यासारखे जे हिलर्स आहे, आज या हिलर्सची जगामध्ये खूप मोठी गरज आहे, आणि त्याचं उत्तम करिअर म्हणून तुम्ही पुढे चालू शकाल. तुम्हाला एक सांगते, आता अक्षता मॅडमचा मुलगा आहे, एका मुलानी 13 वर्षाचा होता, किती 13 वर्षाचा होता, आणि त्याच्या आईला कॅन्सर डिटेक्ट झाला, म्हणून तो हिलिंग शिकला, आणि त्यांनी एका वर्षामध्ये आईला कॅन्सर मुक्त केलं. आणि या जगातला म्हणजे आता तो 23-24 वर्षाचा आहे, 25 वर्षाचा, आणि अमिताभ बच्चन असो किंवा आपले ते हे बॉलिवूडचे किती किती स्टार आहे, तो त्यांना हिलिंग द्यायचं काम करतो. एक उत्तम करिअर हे म्हणून चाललं जातं. म्हणजे लक्षात घ्या की रेकी हे उत्तम करिअर आहे. आपल्याकडे 13 वर्षाची एक नागपूरची मुलगी आहे, जिने आपल्या आईचं डिस्टन्स हिलिंग सेकंड लेवलमध्ये जे डिस्टन्स हिलिंग शिकवतो त्याच्या माध्यमातून तिने त्याच्या आईची बदली घडवून आणली. 180 लोक वेटिंगवर होते, त्याच्यामध्ये तिच्या आईला जिथे पाहिजे तिच्या आईची तिथे बदली झाली. हा देखील रिझल्ट आहे. तर रेकी फक्त शारीरिकच नाही, तर शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक, आर्थिक अशा सगळ्याच लेवलवर आपल्याला मदत करत असते. ठीक आहे. तर आता आपण फक्त परत बोलता बोलता 5 मिनिटं गेलेत, तर 5 मिनिटात आजचे अनुभव घेऊ किंवा ओव्हरऑल. उद्या मी तुम्हाला काय करायचंय, क्लासमध्ये येताना एक व्यक्ती सोबत ठेवून यायचंय. काय करायचंय? एक व्यक्ती सोबत घेऊन यायचंय, कारण उद्या मी तुम्हाला स्पर्श चिकित्सा दुसऱ्यांना कशी करायची ते शिकवणार आहे. स्पर्शाच्या माध्यमातून तुम्ही रेकीच्या 10% एनर्जीनी कसं तुम्ही लोकांना हील करू शकाल ते बघणार आहे. आणि
पूर्ण प्रॅक्टिकल मी तुमचं घेणार आहे स्पर्श चिकित्सेचं. ठीक आहे, टोटल व्यवस्थित आपण प्रॅक्टिकल करणार आहे. तर उद्या तुमच्याजवळ जर एक व्यक्ती असला तर तुम्ही उत्तमपणे त्याला हील करू शकणार आहे. सेकंड, आता जर आपण काही प्रश्न घेऊ, इथे प्रश्न आलाय सेकंड आणि थर्ड लेवल किती दिवसांचा असणार आहे. सेकंड आणि थर्ड लेवल शिकायला 25 ते 30 दिवस लागतील. सॅटर्डे संडे आपला क्लास ऑफ असतो, मंडे टू फ्रायडे आपलं सेशन होत असतं. ठीक आहे, तर 25 ते 30 दिवस हे सुट्ट्यांचे दिवस सोडून लागेल. लक्षात घ्या, नाही तर तुम्ही म्हणाल सुट्ट्या पकडून आहे. सुट्ट्या पकडून नाही, 10 दिवस आपल्याला रेकी लेवल 2च्या क्लासला लागेल, 10 दिवस रेकी मास्टर लेवलला, आणि आपले बोनस कोर्सेस अजून वाढलेले आहेत. तर यावेळेस तर ते 10 दिवस त्याचे पकडून घ्या, 7 ते 8 दिवस त्याचे जाणारच आहे. तर 25 ते 30 दिवसांचं आपलं सेशन राहणार आहे. ओके, आणि हे सगळं 5,000 मध्ये आहे. इथे मेसेज आला मॅडम काय टोटल 5,000 मध्ये आहे का? तर हो, सगळं 5,000 मध्ये आहे. त्याच्यात तुम्हाला लाईफ टाईम ऍक्सेसही मिळेल, सर्टिफिकेटही मिळेल, नोट्स पण मिळेल, या सेशनचे पण PDF मिळतील. ठीक आहे, ओके. बोला सुवर्ण मॅडम, काय प्रश्न आहे? मॅडम नमस्कार, मी सुवर्णा चव्हाण, मी ठाण्याहून आहे. ठाणे मुंबईहून बोलते. सगळ्यात पहिले तुमचे खूप खूप आभार. त्याच्यानंतर माझी बहीण जी तुमच्याच अमरावतीमध्ये असते, डेपोटी आहे ती म्हाडामध्ये, दीपमाला साळुंखे बद्रे. तर तिचं म्हणजे तुमचं सगळ्यात पहिले आभार की आजपर्यंत कधीही कुठल्याही तिने काही कधी अटेंड केलेलं नव्हतं, पण तिने जेव्हा रेकी तुमच्याकडून शिकायला लागली ना, तेव्हापासून तिला म्हणजे तिच्यामध्ये खूप चांगला बदल, म्हणजे की ते सगळ्या गोष्टी पॉझिटिव्हली घ्यायला लागली. हे आम्हाला खूप छान वाटलं. आणि तिने आम्हाला सजेस्ट केलं की आजपर्यंत आम्ही तिला सांगत होतो, अगं तू कर कर सगळ्या या गोष्टी, पण ती कधी आमचं ऐकत नव्हती. पण तुमचं तिने खूप छान ऐकलं, आणि ती आता सेकंड थर्ड लेवल पण ती आता करते आहे. त्यामुळे खूप छान की तुमच्यामुळे तिच्यात खूप छान एक बदल झाला. असं एक आहे गोष्ट, त्याच्यामुळे म्हटलं मॅडमशी एकदा बोलावं आपण. मॅडम, तुम्ही जे बहिणीचं नाव सांगितलं ना, तर माझा हो जो ऑफिशियल नंबर आहे 73 वाला, त्यांना मला मेसेज करायला सांगा. कारण मी अमरावती लेवलवर एक ऑफलाईन मध्ये या ऊर्जांचं सेशन घेणार आहे, फ्री ऑफ कॉस्टच राहील महिलांसाठी. हो तर त्यांच्या याच्यात बऱ्याचशा महिला असतात ज्या ट्रेसमध्ये असतात, तर मला त्या ट्रेस फ्री लाईफसाठी आपण स्पेशल सेशन घेणार आहे. तर त्याच्यासाठी मला उपयोग होईल. म्हणजे कसं आणि आहे, म्हणे एक कोणीतरी माध्यम म्हणून आपण हे करू त्याच्यासाठी. हो ओके. हो, आणि एक मॅडम सीमा म्हणून पण आहे, ती तुमच्या इथेच अमरावतीलाच असते, कोर्टामध्ये आहे, चांगल्या पोस्टवर आहे, सीमा आहे तिचं नाव. तर तिला पण मी सेशन आपले अटेंड करत असते मध्ये मध्ये. चालेल म्हणजे कधी चालेल. आपलं बोलणं नव्हतं झालं, पण मी तिला म्हटलं, कारण माझ्या बहिणीतला एवढा बदल बघूनच मला वाटलं की काहीतरी, म्हणजे आपलं कधी भेट नव्हती, कधी बोलणं नव्हतं झालं कधी, काहीतरी पॉवर या व्यक्तीकडे काहीतरी नक्की आहे की तिने माझ्या बहिणीत एवढा बदल केला की ती अटेंड करते. बरं, फर्स्ट लेवल, सेकंड लेवल, थर्ड लेवल करायला लागली की नक्की काहीतरी आहे बा असं. तर ती सीमाला पण बोललेली आहे, ती त्याशी पण तुमच्याशी कॉन्टॅक्ट करते, आता सांगते तिला मग चालेल तसं चालेल, थँक्यू. है ना. तर आणि माझं म्हणजे कसं झालं माहितीये पाण्याची. का मॅडम, आज असा जगात कुठलाच देश नाही राहिला ज्याच्यात माझे आपले मराठी स्टुडंट किंवा हिंदी आहेत पण मराठी समजणारे स्टुडंट नाही आहे. पण अमरावतीत मला हो कोणीच ओळखत नाही, ही एक रियालिटी आहे. हो ना, तिथे दोघी खरंच जणी आहेत खरं मात्र. अमरावतीमध्ये मला अजूनही, कारण मी पूर्ण काम म्हणजे माझं बँगलोर, दिल्लीला 2 प्रोग्राम झाले, बँगलोरला झाला, हैदराबादला झाला, अच्छा. मुंबईला झाला, पुण्याला 2 प्रोग्राम झालेत. म्हणजे हो अशा ऑल ओव्हर इंडिया आपले प्रोग्राम झालेले आहेत. पण अमरावतीत अजूनही हो. मी एकही प्रोग्राम घेतलेला नाहीये. तर तोच मला अच्छा घ्यायचा आहे, अच्छा. सगळ्यांना फ्री ऑफ कॉस्ट या सगळ्या ऊर्जांपर्यंत पोहोचवायचं आहे. तुमचं बोलणं ना खरंच सांगते, स्वामी शपथ, मी पण स्वामी भक्त आहे, की ती मला बोलताना तेच बोलली होती, अगं म्हणे आमच्या अमरावतीमध्ये आहेत का, त्यांचा नंबर मला दे वगैरे बोललेली. पण मी म्हटलं, अगं नंबर तर माझ्या त्याच्याकडे नाही अजून त्यांचा नंबर वगैरे काही माझा, पण बहिणीशी तिला कॉन्टॅक्ट करून सांगते. तिने पण हाच मुद्दा बोलली होती की आमच्या कोर्टामध्ये पण खूप बायका अशा की स्ट्रेसमध्ये असतात आणि त्यांना काहीतरी करायचं असतं वगैरे, तिचे काही ग्रुप पण आहेत, ते ट्रेकिंग वगैरे ते पण करत असतात, कारण तिकडे मैडम, एक. माझा हो उद्देश्यच तो है कि अब जितना भी लाइफ बचा है लोगों के काम आना है. स्माइल कोणती इनर स्माइल, लोकांना दाखवून ते तेवढं टेम्पररी स्माइल नाही. जो इंसान अंदर से खुश रहता है ना, जीवनातल्या 10 आव्हानांना पेलू शकतो. आणि तेच स्माइल क्रिएट करणे हे माझ्या लाईफचं ध्येय आहे पूर्ण. योगायोग योगायोग असं सगळं ना, युनिव्हर्सल, ते बरोबर नक्की तशाच नक्की लोकांना नक्की भेटवते. तुमच्या बहिणीला सांगा, त्या मॅडमलाही सांगा, कारण आपल्याला खरोखर अमरावतीमध्ये या ऊर्जांना वेग द्यायचा आहे. अच्छा, नक्की नक्की मॅडम. हो, आणि चला पाण्याची थँक्यू. चव तुम्ही बोलला होतात ना, तर मी जे पाण्याला हे केलं, तर माझ्या पाणी ना नारळ पाण्यासारखं लागलं, मला नारळ पाण्यासारखी चव आली त्याला. चला छान. त्यामुळे छान वाटलं.
आणि एकच प्रश्न फक्त लास्ट विचारते मॅडम, की अल्टिमेट जी सकाळची आज तर मी नाही घेऊ शकली, सकाळी नेमकं म्हणजे मुलांची शाळेचं वगैरे असेल त्यामुळे थोडी मॅडम गडबड सोमवारी असते. सकाळी मी 7:15ला ज्यांचाही शक्तिपात राहिलेला आहे तो करून देणार आहे, कारण आपली नवीन बॅच हो, गुरुवारी सुरू होईल. तर त्याच्यामुळे तेव्हा तुम्ही तो शक्तिपात घेऊ शकता. आपण ते किती पण वेळा घेऊ शकतो का नाही नाही त्याच्या नाही आधी नाही नाही नाही, ज्यांचा आज मिस झाला त्यांचीच. रेकीचे अटुनमेंट परत परत घेता येत नाही. लेवल 1चा एकदा, लेवल 2चा एकदा, लेवल 3चा एकदा, त्याच्यानंतर जर ट्रेनर बनायचं आहे तर त्याच्यानंतरचा एकदा, असा 4 वेळा शक्तिपात घेता येतो फक्त लेवल 4 वेळा वाईज. घेतो. कारण प्रत्येक शक्तिपात हा वेगळा असतो, वेगळ्या पद्धतीची एनर्जी, वाढलेली एनर्जी सुद्धा तुम्ही ती फील करू शकता. हो. ठीक आहे. ओके. येस मॅडम, थँक्यू मॅडम, थँक्यू व्हेरी चला, मच. थँक्यू थँक्यू. स्मिता पाटील मॅडम बोला. मॅडम, मी रोज 7 चक्र मेडिटेशन करते सकाळी. म्हणजे माझे हजबंड इथं तुमच्याकडे शिकलेत, मग त्यांनी सांगितलेलं 7 चक्र मेडिटेशन करून, मग ते करून परत हे आज शिकवलं ते प्रॅक्टिस करायचं का रोज? बिलकुल बिलकुल, डेली प्रॅक्टिस काय करायची ते मी सांगणार. आता सगळं शक्तिपात झाला का तुमचा? हो, सकाळीच झाला की. हा, तर मग शक्तिपात झालाय तर आता तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. दैनंदिन प्रॅक्टिस काय करायची ते मी तुम्हाला नक्की सांगेल. ठीक आहे. हं. ओके. वृषाली मॅडम अनम्यूट करा. हॅलो मॅडम, हा फार बोला. आनंद झाला तुम्ही अमरावतीत आहे ऐकून. मी सुद्धा अमरावतीत आहे, आता सुद्धा मी अमरावतीत आहे. आणि मी रिसर्च सेंटरचा मॅपवरती शोधलेला होता. आपण नियर बाय एरियातच आहे. मी तोच तुम्हाला मेसेज सुद्धा टाकला की आपण मी भेटू शकते का तुम्हाला इन केस फक्त फोन करून अपॉइंटमेंट जर घेतल्याशिवाय होत नाही. अपॉइंटमेंट घ्यावं लागते तुम्हाला भेट घ्यायला. कारण याच्यासाठी भेटू नाही शकत, कारण 1 वाजेपासून संध्याकाळी 6:30 7:30 पर्यंत मी इथेच हो. बसलेली असते. मग भेटण्याचा प्रश्नच नाही. तुम्ही आले तर म्हणजे बिचाऱ्या पुण्या मुंबईवरनं लोक भेटायला येतात, तर ते सकाळी येतात ना, दिवसभर इथेच बसून राहतात. म्हणजे मी माझा क्लास घेत असते, मध्ये मध्ये क्लासमध्ये त्यांना थोडासा वेळ दिला अशी अडचण असते. म्हणून येताना जनरली त्यांना सांगते की शनिवारी, ज्या शनिवारी मी फ्री असेल त्यावेळेस या, म्हणजे मी वेळ देऊ शकेल. पण या शनिवारी मी फ्री नाहीये, माझ्या मुलाचं अॅन्युअल फंक्शन आहे, त्याच्यामुळे मी तिकडे बिझी आहे. ओके. ओके मॅम. चालेल. आणि हा बोला. मी नंतर बोलते. ओके ठीक. श्वेता डोंगरे मॅडम बोला. हॅलो मॅम, आवाज येतोय? हा बोला. ऍक्च्युली माझा असा प्रश्न होता की मी ऑलरेडी एका ठिकाणी येऊन ते रेकीचे सगळे लेवल्स केलेले आहेत. हम्म. सो आता इट्स बिफोर लॉकडाऊन हे सगळं झालेलं होतं. त्यानंतर मग माझा थोडासा खंडच पडला, गॅप पडला. तर मी आता जरी परत हे तुमच्याकडून केलं तर चालू शकतं का? चालू बिकॉज शकतं, अगेन काहीच प्रॉब्लेम माझ्याकडे नाही. त्याचे सर्टिफिकेट्स वगैरे आहेत, इव्हन मास्टर हिलिंगचं वगैरे सगळं आहे. पण मला आय डोंट नो की माहित नाही, की असं वाटलं की परत करावं आणि मग मी तुमचं हे करू शकते का, हा माझा एक प्रश्न होता. नक्की नक्की करू शकतो, कोण आहे. हा म्हणजे तसा काही इश्यू नाही ना? पण नाही. मला म्हणजे मी जर ते अगोदरचं सर्टिफिकेट आणि परत हे सर्टिफिकेट हे असं चालेल का? मॅडम तुम्ही क्लास रिपीट करू शकता. आता तुम्ही जो लेवल 1 केला आणि आता जो आपले 7 दिवस झाले, अजून 3 दिवसाचं सेशन आहे, त्याच्यातच तुम्हाला फरक लक्षात आलेला असेल. कारण का मी ऑलरेडी केलेले आहेत ना. माझा कन्सर्न तोच होता की जर केलेले नाही, असतील तर आपल्याकडे ग्रँड परत. मास्टर सुद्धा रिपीट करणारे भरपूर स्टुडंट आहे. हा, कारण मला ते थोडी क्वेरी होती, कारण मी पण ऑलरेडी मी केलेलं आहे आणि आता जर परत केलं तर चालू शकतं का, म्हणून बिलकुल. ते आणि फक्त विचारायचं मॅडम होतं. आपला फक्त क्लास म्हणून नसतो. आपले जे नॅशनल इंटरनॅशनलचे इव्हेंट असतात त्याच्यात मी माझ्या सगळ्या स्टुडंटला पार्टिसिपेट करते. नुकताच 1 डिसेंबरला मुंबईला प्रोग्राम झाला, 245 विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट केलं होतं. आता हैदराबाद प्रोग्रामचं प्लॅनिंग चालू आहे. त्याच्यानंतर त्या मागच्या वर्षी हैदराबादला प्रोग्राम झाला, तर तिथे 113 वर्टेक्सच्या स्टुडंटनी, आणि नुसतं पार्टिसिपेट नसतं तर त्यांना नारी सन्मान, आरोग्यरत्न किंवा विविध अवॉर्ड. कशासाठी? तुम्ही हिलर म्हणून काम करत असताना सगळ्यात मोठा प्रश्न असतो, हु आर यू. तुमची एक आयडेंटिटी तयार करावी लागते. तर ती आयडेंटिटी तयार करण्यासाठी निश्चितच आपल्या वर्टेक्स फॅमिलीकडनं तुम्हाला तो सपोर्ट केला जातो.
कारण मी कसं माझं ऑलरेडी मी स्वतः चाइल्ड सायकोलॉजिस्ट आहे. त्यामुळे जसा मला वेळ मिळतो मी आत्ताही रेडीच बसलेली आहे का आता परत मूव्ह आउट करायचं. 6 वाजता ओपीडी असते माझी, कधी ओके. 5:30ला. मी तुमचं हे करून पण मला आवडलं आणि मला असं वाटलं की मी करावं फर्दरली. पण मला हे डोक्यात सारखं येत होतं की मी हे चालेल का केलं नाही, तर. करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि आज थोडंसं सकाळचं काय झालं तुमचा साऊंडच येत नव्हता, म्हणजे काय मॅडम, कळतच साऊंड नव्हतं. बंदच असतो शक्तिपाताच्या वेळेस, तो येतच नाही. माईक बंद पण करून ठेवलेला असतो. ओके, पण मला काय झालं की अगोदरचे तुमचे हे काही कळे ना, मी फक्त बसली शांतपणे, बाकीचं मला काय मी डोळे बंद केले आणि बसली होती. नाही, बस सो तेवढंच करा, त्यामुळे तुम्हाला तेवढंच करावं लागतं. प्रोसेस मी करत असते सगळे. ठीक आहे. ओके. आणि बाकीचे काय थेरपी प्रोग्राम जे तुमचे असतील तर प्लीज असं हे करता येतील का, म्हणजे सुजोग थेरपी वगैरे तुम्ही म्हणताय. ती आजच कारण मी सुरू झाली मॅडम, आजच सुरू झाली. तुम्हाला घ्यायचं असेल तुम्ही मला काय तिथे पण माहित, ऍडमिशन मला ते ऍडमिशन माहित घेऊ नाहीये. शकता. त्याचा आणि रेकीचा काही संबंध नाही आहे. कारण ओके, जर काय असेल तर मला प्लीज म्हणजे आम्हाला हे जे मेसेज कसे कळतील ते, म्हणजे मॅडम, मला आता. ऍक्च्युली मी ते जे प्रोग्राम ना इकडे डिक्लेअर करत नाही. माझे जे ऑलरेडी ओके. स्टुडंट आहेत ज्यांची ऍडमिशन मास्टर लेवल पर्यंत, मग त्या सगळ्यांना पुढच्या प्रोग्रामची माहिती असते. त्याच्यासाठी मी कुठले ऍड किंवा या फ्री ग्रुपमध्ये पण मी ते टाकत नाही कधीच. ओके ओके ओके. पण मग ह्याची इन्फॉर्मेशन आपल्याला कुठे मिळू शकते का तसं, म्हणजे मला कसं कळेल वगैरे. हो हो, ते तुम्हाला ग्रुपवर, म्हणजे मी त्या ग्रुपवर नाही पाठवत, पण आता मी पण आज मी माझ्या पर्सनल वर तुम्हाला मेसेज टाकला तर तुम्ही मेसेज कराल टाकला का, तर म्हणजे कळेल. जो तुम्हाला ऑफिशियल कळेल नंबर ना. दिलाय 7350246653, या नंबरवर मेसेज ओके टाका. तो मेसेज माझ्याकडे ऑफिसच्या स्टाफ कडनं पोहोचतो. ओके. थँक्यू ठीक सो है, मच मॅम. चलो, ओके, या थैंक यू. सो आज या हम यहीं पे रुकेंगे. दिव्य ऋषी शक्ती आपल्या जीवनात परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मला ऐकून घेतलं यासाठी आपला कोटी कोटी आभार. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.